गावे आणि मनीष सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं संयोजन निलेश पाटील आणि स्वराज्य प्रतिष्ठान मनीष सर आणि त्यांची ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्य सन्माननीय या संस्थेचे मुख्याध्यापक आणि त्यांची सर्व शिक्षक विद्यार्थी या सर्वांच्या संयोजनातून अतिशय भव्य दिव्य असा हा समाजाला इतरांना आदर्श घेता यावा अशा समाजातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये आपलं कर्तृत्व आपला ठसा उमटवलेल्या सन्मान्य व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला। त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि सत्कार मूर्ती त्यांचे सर्व नातेवाईक आम्हाला रोज अनेक कार्यक्रम आम्ही करत असतो, परंतु त्यामधला आजचा कार्यक्रम जो आहे ज्यांनी समाजाला काहीतरी दिलं, समाजासाठी आदर्श म्हणून तुम्ही आहात, त्या सत्कार करून आम्हाला स्वतःला आमचं भाग्य आहे आपला सन्मान करण्याची संधी संस्थेने स्वराज्य प्रतिष्ठान आणि निलेश पाटील मनेश्वर यांनी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आपलं खरं म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्यांनी या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे। त्या कामाच्या प्रती या ठिकाणी सरांना आपण सांगितलंच होतं का आपल्याला ही सगळी माहिती आहे त्यांच्याबद्दल आणि ती आपण सविस्तर बोलावं। आम्ही का सत्कार करतो, कोणाचा सत्कार करतो, कशासाठी सत्कार करतो, कारण शरद पाटील साहेब शिवसेनेचे नेते तर आहेतच, पण ते मशालचे संपादक आहेत आणि एकदम आरपार लिहिणारा पत्रकार आहे, त्याच्यामुळं त्यांना लोकशाहीमध्ये पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवणार आणि सत्य आहे का शोधणार हा त्यांचा हक्कच आहे। त्याच्यामुळं तो कोणी हक्क त्यांचा हिरावून घेऊ शकत नाही, त्यांना ते स्वतंत्र आहे आणि म्हणून त्यांनाही वाटतो त्यांच्या नजरेतनं का आजचा झालेला सन्मान मनीष सर स्वराज्य प्रतिष्ठान आणि निलेश पाटील तालुका प्रमुख यांच्या सौजन्याने हा घेतलेला कार्यक्रमामध्ये झालेले जे सन्मान आहेत ते सर्व या निवडलेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा आहे। हा त्यांनी म्हटलं त्याच्यामुळं ते सत्यच आहे, त्याच्यात काही दुर्मत नाही आणि आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी जे सन्मानित केलं त्या सन्मानामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आणि म्हणून सन्मान इतरांसाठी तुमचा सन्मानामागं या संस्थेचा शिवसेनेचा स्वार्थ आहे। आपला सन्मान करत असताना इतरांनी आपला आदर्श घ्यावा, आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन काहीतरी लोकांना तुमच्याकडनं घेता यावा आणि शेवट लोकांना आपण सन्मानासाठी ज्याला निमंत्रित करतो त्यावेळेला इतर युवकांना एखादा विद्यार्थी जे आहे तो ज्याला UPSC MPSC परीक्षा पास करतो त्यावेळेला आपण म्हणतो का त्यांनी UPSC MPSC ची परीक्षा पास केलेला आहे, तुम्ही त्याचा आदर्श घ्या। तर हे शेवट आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळं गुणवंत असलेल्या खेळाडूंचं, शिक्षकांचं, गड किल्ल्यांचा अभ्यास केलेलं वेगवेगळ्या याच्यामध्ये UPSC MPSCचं मार्गदर्शन करणारे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शेती व्यवसायामध्ये आपला ठसा उमटवलेलं असं अनेक व्यक्तिमत्वांचा आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि म्हणून आपला सन्मान जो आहे तो समाजासाठी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। आपल्याला या सगळ्या एकत्रितपणे वाढदिवसाच्या निमित्ताने बोलवलं। मी सरांना तर म्हटलं होतं का मला काय ते शक्य होणार नाही, परंतु ज्यावेळेला तुमची लिस्ट बघितली मी त्यावेळेला माझ्या मनातच मी विचार केला, सरांना जरी असं बोललेलं असलं तरी आपल्याला या कार्यक्रमाला जायचा
आणि सन्मानाला पोचायचं. कारण सोड आपला जो वेळ आहे तो वेळ सुद्धा तेवढाच मोलाचा आहे आणि सकाळपासून सुरू केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम थांबतच नाहीये. परंतु आजचा दिवस आपला सन्मान करून आपण समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आजचा दिवस साथ ठरल्यासारखा मला त्याचा अभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे. वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा शरद फडणवीस साहेबांना तो स्वतंत्र आहे, मी स्पष्ट बोलतो. परंतु खूप चांगली माणसं सुद्धा राजकारणामध्ये सुद्धा आहेत. आता जी शरद फडणवीसांच्या समोर आली त्यांच्याबद्दल त्यांचं मत ते मांडत असतील, परंतु मी अनेक लोक ज्याला वेगवेगळ्या पत्रकार वेगवेगळ्या क्षेत्रातले UPSC MPSC डॉक्टर इंजिनियर वकील वेगवेगळ्या लोक ज्याला भेटत असतात त्यावेळेला ते ज्यावेळेला मला भेटून म्हणतायत साहेब आम्हाला आपल्याला भेटून खूप समाधान वाटलं. मी म्हणतो तुमच्यासारखी लोक समाजामध्ये इतरांना प्रेरणादायी आहेत म्हणून समाज घडत असतो. त्याच्यामुळं तुम्ही प्रकाश पाटील भेटला असे हजारो लाखो प्रकाश पाटील आहेत, तुमची त्यांची भेट झालेली नाही. त्याच्यामुळं तुम्ही जेवढं पाहिलेलं आहे तेवढं तुम्ही म्हणत आहे. परंतु अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत ते खूप चांगलं काम करत असतात. त्यांचं काम सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून हा ही एक साखळी आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. कारण एकच माणूस एका क्षेत्रात काम करून होणार नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता कुस्तीचा पैलवान जो आहे आता सगळ्यांनाच कुस्तीचं आपण सांगितलं तर जमणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाला लिखाणाचं प्रत्येकाला गड किल्ल्यांचं शेतीबद्दलचं शिक्षण क्षेत्राचं मुस्तफा भाई आपलाही आम्हाला गर्व आहे अभिमान आहे. आपण आपल्या या क्षेत्रामध्ये सगळ्या समाजाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आमदार शांताराम मोरे सातत्याने निवडणुकीच्या वेळेला सुद्धा घरनं निघाला का सीधा वाड्याकडेच येतो आणि तिकडची लोक म्हणायची साहेब सारखे वाड्यालाच जातात. आणि बेंगळूर इकडं खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे. वेअरहाऊसिंग आहे वेगवेगळ्या स्वरूपाचं इंडस्ट्री आहे आणि खूप प्रगत झालेला भाग आहे. MMRD आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचं फंड्स उपलब्ध आहे. वाडा साईडला इकडं इंडस्ट्री आहे ते सर बोलले ते बरोबर आहे. CSRचा ते तेवढी सवय नसल्यामुळं ते तिकडं त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलोच नाही आणि ते पैसे समाजाच्या सार्वजनिक शैक्षणिक वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी या तालुक्यातले ती जी असलेली निधी ती या तालुक्यामध्ये मिळालाच पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टीसाठी लोक एकत्र येत असतात. माझं म्हणणं आहे CR जो फंड जो आहे कंपन्यांचा त्यासाठी वाडा तालुक्यातले आमदार तुम्ही नेतृत्व करा आणि तुम्ही इथनं या कंपन्यांचं जे फंड्स आहे तो इथल्या विकास कामासाठी पैसे हातात नाही घ्यायचे. पैसे त्या कामासाठी त्या कंपन्यांना आपण सांगितलं पाहिजे का हे तुम्ही करून द्या. आणि आपलं आता तिसरी टर्म आहे त्याच्यामुळं त्यांना थोडंसं आपलं जाणून दिलं पाहिजे. कारण निवडणुकीला कल्ल्या कंपन्या आणि कोणाच्या गेटवर कधीच तिसरी टर्म आहे कधीच उभा राहायला गेलो नाही. कुठल्याही कंपनीचा इंडस्ट्रीचा कोणाचाही फंड्स नाही घेताना सरकार मान्य जो खर्च करायचा आहे तेवढा खर्च करून तिसऱ्यांदा शांताराम मोरे साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार झालेला आहे. आणि त्याच्यावर मान्य जो खर्च आहे कारण बाजूला तुम्ही बसलेला आहे त्याच्यामुळे तेवढंच बोललं पाहिजे. कारण भाषणामध्ये आणि मीडियावर कालच पक्षाचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख मुख्य नेते त्यांनी सांगितलेलं आहे आपण केलेले जे काय काम जनहिताचं आहे ते लोकांसमोर मांडा. लोक काय बोलतायत त्यांच्यावर प्रतिक्रिया देत बसू नका. जर मी ही प्रतिक्रिया देत राहिलो असतो
तर जे काय आज महाराष्ट्रामध्ये 2.5-3 वर्षांमध्ये जे मी काम केलं मी त्या कामाने उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळं शेवटचा माणूस त्याचं चांगलं दिवस यावा त्याच्यासाठी आपण काम करा. माझी कार्यकर्त्यांना सुद्धा सूचना आहे, आपण आपल्या इतर लोकांसाठी, समाजामध्ये दिन दुबळ्यासाठी, संकटात अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, कर्तृत्व आहे, त्यांना प्रोत्साहन द्या. अनेक मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, परंतु आर्थिक आणि त्यांना काही अडचणी असतात, तर आपण सगळ्या मिळून त्यांना मदत केली पाहिजे. आणि म्हणून त्या याच्यातून अनेक विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आता ते सांगायला गेलो तर माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे. स्टेटला, नॅशनलला, इंटरनॅशनल सगळ्या खेळामध्ये खूप विद्यार्थी आहेत. ते आपल्याला शक्य आहे खालीच्या वाट्याने ते आपण करत असतो. आणि म्हणून त्यांनाही सांगत असतो माझ्या नावाने काय कुठं बोलायची गरज नाही. आणि खरं पत्रकारितेमधले अनेक पुरस्कार जे आहेत, मीडियाचे अनेक पुरस्कार जे आहेत ते देण्यासाठी माझ्याकडं सगळ्यांनी संपर्क केला होता, परंतु मी त्यांना म्हटलं की जर सन्मान करायचाच असेल तर स्वराज्य प्रतिष्ठान आणि निलेश पाटील संयुक्त जर असं तुमचा सन्मान केला तसा सन्मान जर माझा करणार असेल तर करा. आणि त्याच्या मागे जर तुम्ही काय मला दुसरी पावती भाडून देणार असेल तर मला असा सन्मान नको आहे. आणि मी ते नाकारल्यानंतर मी बघितले अनेक लोकांचं चॅनलवर आणि वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्यांचे सत्कार झालेले पाहिले. त्याला मी विचार केला का त्याच्यापेक्षा तेवढे पैशाने जर यांनी गरिबांच्या मुलांची जर शाळेतली फीस भरली असती तर किमान त्या मुलांना शिक्षणासाठी हातभार तर लागला असता. डॉक्टरेटवर पण ते मी बरेच लोक असं पदवीवर मला अरे किती लोक कॉल करतात, किती संस्था कॉल करतायत, साहेब तुमच्यासाठी आम्ही असं असं, अरे मी तुझ्या पाया पडतो. जे लोक समाजात अजून काही चांगले आहेत, चांगले त्यांना जाऊन भेटा, त्यांना गरज आहे त्यांचा जाऊन सन्मान करा. त्यांनाही खूप हाऊस असतो त्या गोष्टीची. नाव लावायची, नावाने, बॅनरने, पोस्टरने, कार्ड छापण्याने काही होणार नाही. तुमचा कर्तृत्व जर असेल तर तो कोणी घेऊ शकणार नाही. माझ्या कर्तृत्वावर भरोसा आहे. मी काल पण लोकांमध्ये होतो, आजही आहे आणि उद्याही असणार. कारण शेवटच्या श्वासापर्यंत लोकांसाठीच काम करणार, दुसऱ्याच्या डोळ्यातले आसू पुसण्याचे काम करणार. माझ्या आईचे माझ्यावर संस्कार आहे. आणि म्हणून चांगलं काम जे आहे ते तुम्हाला नेहमी स्वाभिमानाने उभं करणार.